करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 18वा बहुजिन्सी समास 6वा उत्तम पुरुष निरूपणा. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे. विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारी जे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच आपल्याला प्रार्थनेने करून दिली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देहो महेश्वरा. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर चौथा जो तिघांच्या पलीकडे आहे, श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. कार्याला सुरुवात झाली. कार्याला सुरुवात होताच बघा प्रत्यक्षपणे आळस आपल्या शरीरामध्ये यायला सुरुवात झाली. बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे. जर आपण इथे आळसपणा केला तर आपला जय होईल का हो? नाही ना. इथे समर्थ म्हणाले एकदा नाही तर 2 वेळा जय दाखवला. आपण कुठल्याही कार्यक्रमामध्ये ज्यावेळी घोषणा द्यायचो त्यावेळी प्रत्यक्षात जय हा मागे असायचा. बरोबर की नाही? परंतु इथे जय हा एकदा नाही तर 2 वेळा दाखवला आहे. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सद्गुरू साक्षात आहे. चमत्कारिक भाग नाही आहे. सद्गुरू साक्षात रघुवीर समर्थ आहेत. आपण कुठलंही काम करत असताना काय लिहित असतो, काय वाचत असतो, तर कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. म्हणून आतापर्यंत लोकांची मतं जाणून घेतली, ऐकली, पण काहीही प्राप्त झाले नाही. काही फलश्रुती ऐकायला मिळाली नाही, प्राप्त झाली नाही. लोकांच्या बोलण्यावर, लोकांच्या मतांवर अजूनपर्यंत आपण चाललेलो होतो. परंतु आता श्रीमत म्हणजे काय? तर खुद्द भगवंताचं वचन. या वचनावर आपला देह असणं फार गरजेचं आहे. कारण दास पूर्णपणे जर पाहायला गेलं, मनुष्य देह पूर्णपणे जर पाहायला गेला तर बिघडलेला आहे, बिघडलेला पाहायला मिळतोय. परंतु त्या बिघडवलेल्या मनुष्य देहाला उत्तम प्रकारे घडवण्याचं कार्य येथे अखंड चालू आहे. म्हणून याच श्रवणातून, याच बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल, म्हणून श्रीमत दासबोध दशक 18वा. हळूहळू बघा आपण 200 समास आहेत. 20 दशक 200 समास हा फक्त आपल्याला कलियुगा बघा आपल्याला उत्तम प्रकारे प्राप्त झालेला आहे. या ग्रंथाची वैशिष्ट्य, या ग्रंथाचं महत्त्व आपण जर नुसतं ऐकलं आणि सोडून दिलं, समर्थ म्हणाले नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे. ऐक, श्रवण कर, श्रवणाचं मनन कर, मननाचा निजध्यास कर. 20 दशक 200 समास कोणासाठी आहेत? त्यातला आजचा समास हा 18वा म्हणजे 180. बरोबर की नाही? बहुजिन्सी आणि त्यातला समास 6वा म्हणजे 186वा. उत्तम पुरुष निरूपण. समर्थ म्हणाले बहु म्हणजे काय? तर अनेक, आणि जिन्सी म्हणजे काय? वस्तू, गोष्टी. बरोबर की नाही? परंतु त्यातला समास 6वा आहे. तर काय दाखवलं आहे? तर प्रत्यक्षात उत्तम पुरुष निरूपण. उत्तम पुरुष निरूपण. उत्तम कोणाला म्हटलेलं आहे? समर्थ म्हणाले आपण जर विचार केला ना, श्रेष्ठ किंवा आदर्श व्यक्तीचं वर्णन अथवा गुणांचे स्पष्टीकरण. यात उत्तम पुरुष म्हणजे सद्गुणी, प्रामाणिक,
विवेकी, दयाळू आणि आचरण करणारा मनुष्यदेह. आता निरूपण म्हणजे काय? तर त्याचं वर्णन असेल, स्पष्टीकरण असेल किंवा विश्लेषण असेल. सोप्या भाषेत उत्तम पुरुष निरूपण म्हणजे चांगल्या आणि आदर्श व्यक्तींच्या गुणांचं वर्णन या समासामध्ये आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे येणे शरीर शृंगारणे विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीचे. समर्थ म्हणाले, ज्या पद्धतीने आजचा हा समाज जर आपण पाहायला गेलो, समर्थ म्हणतात अनेक प्रकारची वस्त्र असतील, नाना आभूषणे असतील. आपण एखाद्या दुकानामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो, आपल्याला नवीन कपडे खरेदी करायचे आहेत. अनेक दुकानं आपण पाहतो की मला या दुकानातून हवं आहे, त्या दुकानातून हवं आहे. जर आपल्याला ती वस्तू आवडली नसेल तर आपण ती घेत नाही. आपल्या शरीरावर, आपल्या देहावर उत्तम प्रकारे ती बघा, जसं आपण बोलतो ना, मला ही शोभून दिसली पाहिजे, तसंच आहे विवेकाने आणि विचाराने आणि राजकारणाने आपले अंतर्गृहही बघा शृंगारले पाहिजे. विवेक विचारे राजकारणे अंतर शृंगारीचे. समर्थ म्हणाले, वरून वरून तू कितीही जरी चकाबका दिसत असशील, परंतु समर्थ म्हणाले आतून तुझं गुण बघा उत्तम असणं फार गरजेचं आहे. वरी वरी वैभवाचे आणि अंतरी पोतडे नरकाचे असेल मग उपयोग काय? बरोबर की नाही? म्हणून आजचा हा समास हा आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पवे. समर्थ म्हणाले, एखाद्याचं शरीर सुंदर सतेज असेल, ते वस्त्र आणि आभूषणे यांनी सजवलेले असेल, पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेश नसेल तर ते शोभून दिसत नाही. आपण विचार करतो ना, अरे माझ्या शरीरावर चांगले कपडे नाही आहेत म्हणून मी कार्यक्रमाला येणार नाही, असं आपण म्हणतो. एखादं लग्नकार्य असेल, एखादी पूजा असेल, एखादी हळद असेल, तेव्हा आपण काय विचार करतो, अरे माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईनी, माझ्या बाबांनी मला कपडे नवीन खरेदी केलेले नाही आहे, तर मी काय येणार नाही आहे, असं आपण म्हणतो. कारण त्यांना बघा कसे नवीन नवीन कपडे खरेदी केलेले आहेत, त्यांना नवीन बुटं आणून दिलेली आहेत. असे आपल्या मनामध्ये काय असतात, प्रश्न उभे राहतात. एखाद्याचं शरीर सुंदर आणि सतेज जरी दिसत असलं, कारण का बघा त्याच्या गळ्यामध्ये चैन असेल, नवीन 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 कपडे असतील, एखाद्या मुलीला बघा प्रत्यक्षात नवीन फ्रॉक आणले असेल, कपडे आणले असतील, पण आपण काय विचार करणार, अरे त्यांना आणलं मग मला का नाही आणलं, मग मी काय येणार नाही, मग आपण हट्टच धरून बसतो. पण अंतरंगात पाहिलं का की त्यांनी नवीन कपडे परिधान जरी केले असले तरी त्याचं मन काही बघा साफ नाही आहे, त्याच्या अंतरात चातुर्याचा लवलेशही नाही आहे. मग ते शोभून कसं दिसेल? समर्थ म्हणाले, मन हा उत्तमच असलं पाहिजे ना. अंतरी नसता चातुर्य बीज कदापि शोभा न पावे. म्हणून समर्थ म्हणाले, शरीर सुंदर सतेज वस्त्रे भूषण केले सज्ज तुंड हे कांड कठोर वचनी अखंड तोले साभिमानी न्यायनीती अंतकरणी घेणार नाही. समर्थ म्हणाले, तोंडाळ, हेकेकोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने, गर्वाने जणू डोलत असतो. त्याला वाटतं की माझ्यासारखं कोणीही बोलणारा नाही. कोणी असतं बघा आपल्या घराण्यामध्ये किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या शेजारी पाजारी असतात. जी व्यक्ती प्रत्यक्षात बघा पूर्णपणे जर पाहायला गेलो ना,
कठोर शब्द बोलत असते. आपण जरी चूक केली नसली ना, किंवा आपण एखादं कार्य जरी उत्तम प्रकारे पार पाडलं असेल तरीसुद्धा ती व्यक्ती आपल्याला कठोर शब्द बोलूनच अभिमानाने आणि गर्वाने जणू ती डोलत असते. मग आपण विचार करतो, अरे मी चांगलं काम केलेलं आहे, जे काम कोणी केले नाही ते मी काम केलेलं, तरी मला शब्द कठोर का वापरत आहे. त्याच्या अंतःकरणात न्याय नीती यांना प्रवेश नसतो. कारण त्यांना काय असतं की प्रत्यक्ष त्यांची बोलण्याची ती सवय असते. त्यांना जणू काही वाटतं की माझ्यासारखं कोणी बोलणारा नसेल. परंतु प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आपण सुद्धा बोलू शकतो, परंतु आपल्यामध्ये सुद्धा नम्रता असणं फार गरजेचं आहे. बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणले, तुंड हेकांड कठोर वचने. आपल्याला सुद्धा वागता येतं. उद्धटासी वागावे उद्धट. समर्थांनी ही सुद्धा शिकवण आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. परंतु अखंड तोले स्वाभिमानी. एखादा फटका ज्यावेळी बसतो त्यावेळी बघा प्रत्यक्षात त्याचे वळ निघून जातील, मारलेल्या फटक्याचं वळ निघून जाईल, परंतु बोललेल्या शब्दाचं शेवटपर्यंत डाग राहील ना. म्हणून समर्थ म्हणाले, न्यायनीती अंतकरणी घेणार नाही. तर हे शीघ्रकोपी कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नेणे. समर्थ म्हणाले, नातेवाईक असेल, सदा शीघ्रकोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही. आपण कोणाची बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, तर राजकारणात तो संवादच जोडू देत नाही, कुणाशी जुळवून सुद्धा घेत नाही. आपल्या घरामध्ये सुद्धा अशी माणसं पाहायला मिळतात की कुणाशी बोलत असताना आहे ना, ते समोरचे कोण आहेत, आपण कोणाशी बोलत आहोत यांना त्याचा विसर पडलेला पाहायला मिळतो. म्हणजे आपण असं पाहतो की खरंच की बाबा हा आमचा नातेवाईक जरी असला तरी मी असंच वागणार. बरोबर की नाही. म्हणजे ज्याप्रमाणे आपण राजकारण करत असतो ते आपले नातेवाईकच आहेत, परंतु आपण काय करत असतो, शीघ्रकोपी सदा कधी न धरी मर्यादा. मर्यादा नसते आपल्यामध्ये. मर्यादेमध्ये आपला ध्येय असला पाहिजे. राजकारण तो संवाद सोडून देत नाही आणि कुणाशी तो जुळवून घेत नाही. ऐसे लौंद बेईमानी कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी राक्षसे जाणावी. समर्थ म्हणाले, असे दुष्ट बेईमान लोक कधीच खरं बोलत नाही. असे पाप्यानी पिशाच्च, बघा पिशाच्चवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षसच जाणावे. आता विचार जर आपण केला ना, दुष्ट बेईमान लोक कधीच खरं बोलत नाही. आता आपण ओळखायचं, आपण सर्वांशी बोलत असताना खरंच आपण बोलत आहोत का. जर आपण खोटं बोलत असू आणि लोकांना कळालं की बाबा ही व्यक्ती खोटं बोलत आहे, तर ती व्यक्ती आपल्याशी पुन्हा बोलायला येईल का. मग आपल्याला नावं ठेवते, अरे ही दुष्ट आहे, बेईमानी आहे, कधी खरं बोलत नाही आहे. म्हणजे जे असेल ते आपण खऱ्या अर्थाने बोललं पाहिजे. असे लोकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर ना. म्हणून समर्थ म्हणाले, समया सारिका समयो येना. काय भाग दिलेला आहे, समया सारिका समयो येना, नेम सहसा चलेना, नेम धरिता राजकारणा अंतर पडे. आता समयासारिका समय येना, एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो. का येतो विचार करा. तुम्हीच विचार जर आपण केला ना, तर कधीच पाहायला मिळणार नाही. सेम जसा प्रसंग आता मला पाहायला मिळाला आहे तसा प्रसंग उद्यासुद्धा येईल नाही. एकदा प्रसंग निघून गेला ना, तो निघूनच जाईल. विचार करा. कधी कधी एक नियम लागू पडत नाही, त्याच अर्थाने एका नियमाचा हट्ट बघा धरला तर राजकारणात अंतर पडते. म्हणजेच काय, नेम धरिता राजकारण. प्रसंग सर्वांवर येत असतात, परंतु सर्वांवर सारखेच येत असतात का, नाही येत.
आपण विचार करतो ना, अरे असा प्रसंग मला यायला हवा होता. परंतु समयासारखा समय आहे ना, समय पाहून कधी आलेला आहे का? नाही आलेला. समर्थ म्हणाले की प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, प्रसंग कोणाला सांगून आलेला नाही आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रसंग दिसेल त्यावेळेला तोच प्रसंग उद्या पाहायला मिळेल अशातला भागसुद्धा नाही आहे. मग त्यावेळी कुठलेही राजकारण न करता नेमधरिता राजकारणा अंतर पडे, कुठल्याही गोष्टीमध्ये राजकारण न करता आपल्यामध्ये अंतर पडता कामा नाही. अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे. समर्थ म्हणाले हट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, सर्वत्र अतिवर्ण्य मानावे. म्हणजे काय? अति सर्वत्र वर्जावे. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य प्रकारे हटनिग्रही न पडावे. म्हणजेच का, विवेक पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये. आपण प्रत्येक गोष्टीचा आपण हट्ट धरून बसलेलोच आहोत. परंतु विचार जर केला ना, अति सर्वत्र वर्जावे. जसा प्रसंग असेल ना त्याचप्रमाणे वागलं पाहिजे. समर्थ म्हणाले प्रत्येकावर प्रसंग येतो, पण प्रसंग आल्यानंतर कशा प्रकारे वागावं हे सुद्धा कळलं पाहिजे. तिथे जर आपण हट्ट धरून बसलो तर बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, काहीच होणार नाहीये. कशा प्रकारे वागायचं, कशा प्रकारे बोलायचं हे सुद्धा माहीत असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हट निग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. म्हणजे कोणत्या पुरुषाने असं वागलं पाहिजे. पण आपण काय विचार करतो, नाही मला तसंच वागायचं आहे जेणेकरून मला कोणीही पाहणार नाही. पण समर्थ म्हणाले प्रत्येकावर प्रसंग येतो ना तेव्हा कळतं की बाबा कशा प्रकारे वागायचं आहे. आजचा समाज हा आपल्यावरतीच आहे. उत्तम पुरुष दाखवलेला आहे, मग उत्तम कोण आहोत? आपला देह उत्तम आहे का? स्वतःच्या विचारांमध्ये आपला देह असला पाहिजे, दुसऱ्यांच्या विचारांवर आपला देह नकोच. म्हणून समर्थ म्हणाले ना, बहुतांची करिता हट, तेथे येऊन पडिले तट, कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. बहुतांची करी हट. बघा, आपण आपलं हट्ट सोडून दुसऱ्यांसाठी हट्ट धरून बसतो. काय गरज पडलेली आहे? दुसऱ्यांसाठी हट्ट धरून, नाही याला मिळालंच पाहिजे, नाही हिला मिळालंच पाहिजे, नाही याच्यासाठी एवढं कार्य केलंच पाहिजे. कशासाठी हट्ट? समर्थ म्हणाले पाहावे आपणासी आपण ना. तो त्याचं पाहून घेईल, ती त्याचं बघा प्रत्यक्षात ती तिचं पाहून घेईल. परंतु तेथे येऊन पडिले तट, मग शेवटी काय पडणार? ताटात तूट. आता तुम्ही जर बोलायला गेलात किंवा आपला देह जर बोलायला गेला, शेवटी भांडण कोणाचं होईल? वाद कोणाचं होईल? आपलीच ना. आपण विचार केला पाहिजे, अरे समजून घेतलं पाहिजे आपण कोणासाठी करत आहोत. अहो, आपण स्वतःहून स्वतःसाठी प्रथमतः पाहिलं पाहिजे ना. परंतु नाही, आपण दुसऱ्यांसाठी हट्ट धरून बसलेलो आहोत. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, कोणी एकाचा शेवट झाला पाहिजे. शेवटी शेवट कसा आहे कोणाला माहीत नाही. म्हणून समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जैसा, तयास लाभ तैसा, मत्सर धरी जो पुसा, तयास त्याची प्राप्त मंगलाचरण समाप्त. आली वाटतं झोप ती बघा, बरोबर की नाही? झोपेतून जागे व्हा. समर्थ म्हणाले
कारण का मंगलाचरण समाज आपल्यासाठी का प्राप्त करून दिलेला आहे? उत्तम पुरुष कसा असावा त्याचं आचरणसुद्धा मंगल असणं तितकंच महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही? म्हणून बरे ईश्वर आहे स्वाभिमानी, विशेष तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी कार्य करावे. समर्थ म्हणाले एक गोष्ट बरी आहे की प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपल्याला जरी कोणी विचारत नसेल, या पृथ्वी तलावर आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर आपण कुणाशी चांगलं वागलो किंवा लोक आपल्याशी वाईट वागली किंवा चांगली वागली, आपल्याला काही घेणं देणं नसतं. परंतु एकच आहे, तो म्हणजे ईश्वर. त्या ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. तो आपल्या बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपला सांभाळ करत आहे. शिवाय तुळजाभवानीची सुद्धा आपल्यावर विशेष कृपा आहे. 33 कोटी देव आपण विचार करतो ना, बोलून दाखवतो की गुरु अनेक आहेत. खरंच आहे, गुरु पाहता पाहता लक्ष कोटी, बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी. गुरु अनेक आहेत, गुरु पाहता पाहता कोट्यानुकोटी आहेत, परंतु सद्गुरू मात्र एकच आहे. म्हणून आपण विचारपूर्वक कार्य करणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काय करता येईल? पण जर विचार केला ना, कुठलंही कार्य करत असताना आपण विचारपूर्वक करत नाही. आपल्याला वाटतं की नाही आपण हे काम करायला हवं आणि कुठल्याही आपल्या मनात येईल तसं आपण ते कार्य करायला जातो आणि शेवटी बघा होतच नव्हतं. आणि जे काम करायला जातो ते काम होत नाही आणि दुसरं भलतंच उभं राहतं. म्हणून समर्थ म्हणाले कुठलंही काम करत असताना आहे ना, आपल्याला दिलेलं आहे ना, बुद्धी दिलेली आहे ना, मन दिलेलं आहे ना, मनाचा वापर कर, बुद्धीचा वापर कर. परंतु नाही, आपण कुठल्या तरी मनामध्ये येईल तसं वागायचं आणि तसं जर आपण कार्य केलं तर ते कार्य होतच नाही. तुला कार्य उत्तम प्रकारे पार पाडायचं आहे ना, मग त्यासाठी निवेदन ठेव आणि उत्तम प्रकारे कार्याला उभा राहा. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणले पाहिजे. समर्थ म्हणाले जो अखंडच सावधान असतो, सावध कोण आहे, त्याला विशेष सूचना देण्याची आवश्यकता नसते. आता विचार करा, सावधान कोण नाहीये? तर आपला देह जर पाहायला गेलं तर आत्तापर्यंत सावध नाहीये, परंतु तरीही काही गोष्टींची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते. आता कोणाला सूचना द्यायची, बरोबर आहे? आपण जर उत्तम प्रकारे वागलो नाही तर आपले नातेवाईक असो किंवा आपले घरातली मंडळी असो किंवा आपले शेजारी पाजारी असो आपल्याला सूचना देण्याचे कार्य करत असतात. आपल्याला राग येतो, अरे ही व्यक्ती मला सूचना का देते? परंतु खरं आहे, ती व्यक्ती आपल्याला सूचना यासाठी देत आहे, ते आपले नातेवाईक असो, शेजारी पाजारी असो किंवा आपल्या घरातले लोक असो, यासाठी देत आहे की आपला देह तिथे सावधान असणं फार गरजेचं आहे. परंतु काही गोष्टीची कल्पना करून बघा आपण त्याप्रमाणे तसं वागत असतो. म्हणून लक्षात ठेव, समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे स्वाभिमान, निश्चळ करून या मन लोक असेती. सामर्थ्य संपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. तिथे सांगावं लागत नाहीये, तर सांगावं लागतं की खरंच तिथे मोक्ष आहे, तिथे मोक्ष प्राप्ती आहे. तरी सुद्धा आपला देह तिथून बघा बाहेर येण्याचं कार्य करत असतो. समर्थांपासी बहुत जन, मग आता त्याचा अभिमान बघा,
प्रत्यक्ष आपण जर पाहायला गेलो, एखादं कार्य केलं की लगेच आपल्याला वाटतं नाही, मला कोणीतरी विचारलं पाहिजे, माझ्यासारखा अभिमान, माझ्यासारखा गर्व, माझ्यासारखा बघा माझी कोणीतरी स्तुती करावी. परंतु समर्थांपाशी एवढे जन आहेत, लोक आहेत, त्यांचा अभिमान राखलाच पाहिजे. म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहतात. कारण का, जन्मता जायते अज्ञाना संस्कार ज्ञान उच्चते. ज्याप्रमाणे आपण या पृथ्वी तलावर जन्माला आलो, त्याचप्रमाणे आपल्याकडून उत्तम कार्य करून घेण्याचं कार्यसुद्धा परमेश्वरच करून घेत आहे. आपल्याजवळ 2 माणसं उभी राहत नाही हो. आपण जर माणसं गोळा करायला लागलो ना, आपण विचार करतो काय, आपण काय बोलून दाखवतो, अरे मी तिथे उभा राहिलो ना, 56 माणसं गोळा करून दाखवी. लोक विचार करत बसतात, कुठली लोक येणार आहेत. परंतु तसं नसतं हो. बोलायची कडी न बोलायचा भात. आपलं कोण ऐकून घेणार आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, म्लेच्छ दुर्जन उदंड बहुता दिसांची माजले मंड, या कारणे अखंड सावधान असावे. सावध, बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे. दुर्जन म्लेच्छ उदंड झालेले आहेत, दीर्घकाळ त्यांनी बंड वाजवलेले आहेत, म्हणून अखंड सावधान राहणं आवश्यक आहे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू. बघा, विरुळा जाणे म्हणजेच काय. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, आता सकळ करता तो ईश्वर, करता करविता कोण आहे, परमेश्वर आहे. तरीसुद्धा आपण एखादं कार्य केलं की लगेच कॉलर टाईट, मीपणा, अभिमान, गर्व कोणाला, आपल्यालाच. कारण माझ्यासारखं काम करणारा कोणी नाही, परंतु आपल्याकडून करून घेणारा कोण आहे हे कळलं पाहिजे. आपण अभ्यास करतो, बरोबर आहे, उत्तम प्रकारे मार्क पाडतो, बरोबर आहे. शाबासकी कोणाला मिळते, आपल्या देहाला. परंतु तिथे आपण स्मरण केलं पाहिजे, तिथे आपल्याला जाणीव झाली पाहिजे की माझ्याकडे बघा, माझ्याकडून अभ्यास करून घेणारा कोण आहे, माझ्याकडून पेपर लिहून घेणारा कोण आहे, त्या परीक्षेच्या वेळी स्मरण आठवण करून देणारा कोण आहे, परमेश्वर आहे ना. म्हणजे जय जय रघुवीर समर्थ, जय कोणाचा आहे तर आपला आहे, पण त्यामागे प्रत्यक्ष परमेश्वर आहे ना कार्याला, म्हणून तर तुझा जय झालेला आहे. तरी बघा, परमेश्वर कधी क्रेडिट घेत नाही, तो आपल्यालाच देत असतो. परंतु आपण स्वार्थी ना. तुम्ही नसाल, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. या देहाचा भाग चाललेला आहे. आपल्याला जरा काही मिळाले ना, लगेच आपल्यामध्ये स्वार्थीपणा, मीपणा, अभिमान, गर्व सर्व. परंतु नाही हो. प्रत्यक्ष जर पाहायला गेलो, सकाळ करता तो ईश्वरच आहे. त्याने केल्या अंगीकारू. सर्व गोष्टींचा खरा करता ईश्वरच असल्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपलं असं मानलेलं आहे, त्या पुरुषाची थोरवी क्वचित एखाद्यालाच कळलेली असावी. न्याय नीती विवेक विचार असा प्रसंग प्रकार, परीक्षेविन परांतर देणे ईश्वराचे. समर्थ म्हणाले, अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय नीती विवेक विचार, नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण पाहायला मिळत असतात. ही ईश्वराची देणगी आहे. देणे ईश्वराचे. आपलं काय हो, या पृथ्वी तलावर आपण काय घेऊन आलेलो आहोत, सर्व काही परमेश्वराचंच आहे. तरीसुद्धा नाही, आपला सातबारा आपल्याच नावावर पाहिजे, आपली प्रॉपर्टी आपल्याच नावावर पाहिजे.
घेऊन आलो आहे का? नाही हो. म्हणून समर्थ म्हणाले, न्याय नीती विवेक विचार नाना प्रकारचे प्रसंगवधान. प्रसंग पाहून बोलता आलं पाहिजे. आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षेविन परंतर. बघा कसा भाग दिलेला. ही ईश्वराची देणगी आहे. महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वराचे. आता प्रत्येक वेळेला देणे ईश्वराचे. असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो. आपण कार्य करतो, बरोबर आहे, नाही करत अशातला भाग नाही. आपण कार्य करतो, पण त्या कार्यातून काय फळ मिळेल हे पाहतच नाही. विचार करा. आता काही जण उत्तम प्रकारे कार्य करतायत, त्यांना त्यांचं फळ मिळतं, त्यांना त्याचे पैसे मिळतात. आणि आपण पण जर हेच काम करायला लागलो, परंतु हे काम करत असताना आपल्याला त्यांना जे मिळालेलं फळ आहे ते जर आपल्याला मिळत नसेल, मग उपयोग काय? हां, आपल्याला एक प्रकारे अनुभव मिळेल. बघा, आपण शालेय परीक्षा दिलेल्या आहेत, बरोबर. शाळेमध्ये गेलो आणि शाळेमधल्या ज्या बघा प्रश्नपत्रिका असतात, बरोबर आहे, परीक्षेला आपण जात असताना ज्या प्रश्नपत्रिका असतात त्याचं आपण उत्तर लिहून टीचरांना दिलं, बरोबर. त्यांना ते काय करतील, चेक करतील आणि आपल्याला किती मार्क पडलेले आहेत ते आपल्याला नक्कीच सांगतील. आता हा देह काय शाळेत गेलेला नाही आहे. आणि प्रत्यक्ष जर आपण त्याचीच बघा प्रश्नपत्रिका घेऊन आपण घरीच सर्व प्रकारे उत्तर लिहून घेतली एका वहीमध्ये, त्याचा उपयोग होणार आहे का? त्याचे मार्क आपल्याला मिळणार आहेत का? त्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे का? नाही मिळणार. हां, एक प्रकारे तुला लिहिण्याची सवय होईल, स्मरण करण्याची होईल, कारण का तुम्ही ते प्रश्न पाठ केलेले आहेस, तुला ते आठवलेले असतील. म्हणून समर्थ म्हणाले, महायत्न सावधपणे समयी धारिष्ट धरणे. समयात बघा, वेळेमध्ये अद्भुतची कार्य करणे, अद्भुत कार्य देणेश्वर. यश कीर्ती प्रताप महिमा, 4 प्रकारे भाग दाखवला. यश, कीर्ती, प्रताप आणि महिमा. उत्तम गुणासी नाही सीमा, नाही दुसरी उपमा देणे ईश्वराचे. त्यांचे यश असेल, त्याची कीर्ती असेल, त्याचा प्रताप असेल, महिमा असेल आणि उत्तम गुण असेल, यांना सीमा नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमा सुद्धा नसते. हे सर्व देणे ईश्वराचे. आपण एखाद्या वेळी बघा, एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीची संपूर्णपणे बघा आपण चौकशी करत असतो. आपल्याला कळतं की बाबा ह्या व्यक्तीच्या समोर आपल्याला बोलणं शक्य नाही आहे. कारण का? त्या व्यक्तीकडे खूप अभ्यास आहे. त्या व्यक्तीकडे सर्व काही बघा, प्रत्येक कार्याची माहिती आहे. त्याचा प्रताप, त्याचा महिमा, त्यांच्यामध्ये असणारे गुण त्या व्यक्तीसमोर आपल्याला जाण्याची गरजसुद्धा भासत नाही. बरोबर की नाही? की आपण एखादा प्रश्न विचारावा, हिंमतच होत नाही. बघा कशा प्रकारे आपण तुलना करत असतो. परंतु त्याला द्यावयास दुसरी उपमा सुद्धा नसते. काही वेळेला आपण प्रत्येक लोकांवर टीका करत असतो की हा तसा, तो तशी, ही अशी. परंतु या व्यक्तीला बोलायची हिंमतच होत नाही आहे. या व्यक्तीच्या चुका आपण बाहेर काढू शकतच नाही आहे. सर्व देणे ईश्वराचे आहेत ना. मग आपण बोलतो ना की बाबा हा मनुष्य देह देवासारखा आहे. देव ब्राह्मण आचार विचार कित्येक जनासी आधार, सदा घडे परोपकार देणे ईश्वराचे. असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करत असतो, आचार विचार सांभाळतो. याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो आणि त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असते.
म्हणजे विचार जर आपण केला ना, आपण प्रत्येकाचा आदर करत असतो, प्रत्येक व्यक्तीचा आदर करतो, परंतु आपल्या हातून चांगल्या प्रकारे आपले घडेल ते आपण पाहत असतो. जर चांगलं घडलं तर देवाची कृपा आणि वाईट घडलं तर, बरोबर की नाही? हे समजून घेणं का गरजेचं आहे? कारण तिथे अखंड एकांत सेवावा. सावधान असणं फार गरजेचं आहे. इहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे. का सांगितलं अखंड सावधपणे राहावे? बहुत जनांचे सहाणे देणे ईश्वराचे. इहलोक असो किंवा परलोक असो, दोन्हीचा विचार बघा प्रत्यक्ष जर पाहायला गेलो असा पुरुष करत असतो. तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचं वागणं असेल, बोलणं असेल, सहन करीत असतो. काही वेळेला काय होतं बघा, आपल्याला काही लोक बोलत असतात तेव्हा आपण ऐकून घेत असतो की बाबा ही व्यक्ती मला बोलते. आपण ज्यावेळी बोलतो तेव्हा समोरची व्यक्ती ऐकून घेते. परंतु एक लिमिट असते, एक मर्यादा असते. ती जर मर्यादा ओलांडली किंवा लिमिट क्रॉस केली तर बघा एखाद्याला सहनशक्ती म्हणजे सहन होत नाही, सहन करण्याची ताकद नसते, बरोबर की नाही? आपल्याला सुद्धा कोणी काही बोललं की एक लिमिट असतं, अरे बाबा आता काय मी सहन करू शकत नाही. मग आपण काय बोलत असतो, लोकांचं बोलणं वागणं मग आपण सहन करीत नाही. म्हणून समर्थ म्हणाले इहलोक आणि परलोक भाग दाखवलेला आहे. द्वैत आणि अद्वैताचा भाग. देवाचा कैपक्ष घेणे म्हणजे काय? असा पुरुष देवांचा कैवार घेतो, ब्राह्मणाची चिंता वाहतो, बहुत जनांसी पाळणे देणे ईश्वराचे. म्हणजे काय? अनेक लोकांचं पालन पोषण करतो, कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. आपण कोणाची सेवा करतो विचार करा. आपल्या घरातली 2 माणसं आवडता नाकी 9 येतात, तर आपण दुसऱ्यांचा काय विचार करणार? आपण आपल्या मोबाईलमध्ये पाहतो, आपण बघा रस्त्यातून जात असताना अनेक प्रकारची कार्य जे लोक करत आहेत ते आपण पाहतो, परंतु आपली हिंमत होत नाही आहे की बाबा समाजसेवा करावी, त्यातून काहीतरी उत्तम प्रकारे आपल्याला फलश्रुती प्राप्त होईल. नाही, आपण फक्त मोबाईलमध्ये पाहतो, समोर असणाऱ्या आपल्या अवतीभोवती लोकांना पाहत असतो, परंतु आपली ताकद होत नाही आहे. आपलं चांगल्या बघा आपल्या हातून चांगलं कार्य घडण्याची आपल्याकडून तयारी होत नाही आहे. म्हणून बहुजनांसी पाळणे देणे ईश्वराचे. धर्म स्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे. समर्थ म्हणाले कलियुग कीर्तन करावे, केवल कोमल कुशल गावे. कसा भाग दिलेला आहे की ज्याप्रमाणे कलियुगापासून सुरुवात झालेली आहे, धर्म स्थापनेचे नर जे ईश्वराचे अवतार, कलियुगापासून समर्थ म्हणाले कृतयुगापासून सुरुवात झालेली आहे ते कलियुगापर्यंत. कलियुगापासून सुरुवात केव्हा झाली? आपण या पृथ्वी तलावात जन्माला आलो या कलियुगामध्येच ना, म्हणजे आपली सुरुवात तेव्हाच झाली ना. परंतु कृतयुगापासून कृते जनार्दनो, त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण, कलो श्रीपाद श्री वल्लभ. झाले आहे तर पुढे होणार. जे जे लिहून ठेवलेलं आहे ते ते होणार म्हणजे होणारच. समर्थ म्हणाले होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटिली मनातील आशंका जन्म मृत्यूची. झाले आहे तर पुढे होणार देणे ईश्वराचे. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्म वासना पुण्यश्लोक देणे ईश्वराचे. समर्थ म्हणाले जो उत्तम पुरुष गुणांचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेक असतो, ज्याला प्रत्यक्षात एखाद्या गोष्टीमध्ये आवड असून बघा एखाद्या श्लोकांप्रमाणे वागत असतो. ईश्वराची पूर्ण कृपा आहे. आपल्या मुखामध्ये श्लोक आहेत का हो? श्लोक कोणासाठी आहेत? तर मनासाठी आहेत ना, कारण मन चंचल आहे.
या श्लोकातून उत्तम प्रकारे बघा पुण्य प्राप्त होईल. परंतु श्लोक आपल्या मुखामध्ये नसतं, तर आपल्या मुखामध्ये फक्त गाणी असतात. म्हणून समर्थ म्हणाले, सकळ गुणांमध्ये सार, तज विजा अनेक विचार, जेने पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनांमुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पैलपार होत असते. समर्थ म्हणाले, सकळ गुणांमध्ये सार. सार कशात आहे हे शोधता आलं पाहिजे. असार ते जाणूनी त्यागावे, असार सोडता आलं पाहिजे. सार आहे ते चुकीचे घ्यावे. तजविजा विवेक विचार. आपण एखाद्या गोष्टीमध्ये काय करतो, बरोबर की नाही? एखादी वस्तू विकत घ्यायची म्हटली की आपण काटकसर करतो, किंवा कमी पैशात दे, जास्त पैशात दे, असा आपण विचार करतो. मग विचारांमध्ये प्रत्यक्षात आपला ध्येय कसा बुडून जातो. जेने पाविजे पैल पार, अरत्र परत्रीचा. म्हणून समर्थ म्हणतो, कुठेही जेव्हा जाशील तेव्हा सावधान रीतीने बघा, सावध रीतीने आपल्याला जाता आलं पाहिजे, परंतु विवेकसहित. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपन्ना समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.